माझ्या तर नमस्कार आणि रामराम सातारकर. म्हणजे मी राजधानी साताऱ्यात सकाळी 6 वाजता पोहोचलो. माझं किरकोळ थोडंसं काम होतं आणि त्याचबरोबर म्हणलं आता साताऱ्यात लवकर आलं तर आजच्या दिवशी काय ना काहीतरी संध्याकाळी नाश्ता करून घरी जावं. आता मी हॉटेल ब्रह्मा तिथं आलोय. त्यांच्या इथं आल्यानंतर त्यांच्या इथला मी 3 व्हरायटी मध्ये नाश्ता मागवलाय. आता त्याची टेस्ट करून बघतो ते टेस्टसाठी कसं आहे. म्हणजे मी त्यामध्ये मस्त अशी मिसळ मागवल्या, साईडला मसाला डोसा मागवलाय, बाजूला दही वडा मागवलाय. आणि आता हे तिन्ही बघून आहे ना अक्षरशः तुम्हाला खरं सांगतो पोटात कावळे ओरडत. कारण की सकाळी आम्ही लवकर निघलो होतो, नाश्ता वगैरे काहीच केला नव्हता. आता पहिलं म्हणलं नाश्ता करायला जायचं, आता एवढं सगळं तर मागवले, त्याची टेस्ट करून पण बघूया ते टेस्टसाठी कसं आहे. मिसळ बद्दल बोलायला गेलं तर मिसळ आहे ना त्यांनी एवढी भारी त्यांनी दिली ना आपल्याला, मस्त शेव वगैरे त्याच्यावर सजवून वगैरे, साईडला कांदा लिंबू, त्याच्या बाजूला मस्त असं तो मिसळचा जो येतो ना काय बोलतात रस्सा तो आहे, आणि साईडला पाव आहे. आता आपण ते टेस्ट करून बघूया. पण सगळ्यात पहिल्यांदा जो लिंबू आहे ना, लिंबूचं टेंट ह्याच्यावर झालं पाहिजे. थोडंसं आपण ते मिक्सिंग करून घेऊ, म्हणजे टेस्ट पण तशी वाढेल. पाहिजे कट असा आलाय ना खतरनाकच. आता ते टेस्ट साठी पण कसं आहे का बघूया, कारण की आपल्याला झणझणीत खायची सवय आहे आणि ते झणझणीत असावं हीच इच्छा आहे. तुम्ही माझ्या मिसळला जो वर कट आला ना आणि ते मिसळमध्ये त्यांनी ते शेव वगैरे जे आहे ना, आयुष्यपत मस्तच आहे. म्हणजे सातारमध्ये मी एवढ्या मिसळ ट्राय केल्या, सातारच्या बाहेर सुद्धा मी मिसळ ट्राय केला. त्यांची जी मिसळ आहे ना खरंच युनिक आहे, मस्त वाटली मला. पहिल्या 2 बाईट घेतल्या मी, पण टेस्टवर आलेला म्हणजे त्या मिसळचा कट जो आहे ना तो खरंच मस्त आहे. आणि जास्त असं स्पायसी नाहीये किंवा जास्त असं म्हणजे तिखट नसून जास्त मीडियम आहे असं पण काही नाही, मीडियम आहे, मस्त आहे टेस्टसाठी. मिसळ खरंच खूप भारी वाटली मला. त्याच्या साईडला आता आपण ते दही वडा मागवलाय, ते पण टेस्ट करून बघूया त्याची टेस्ट आपल्याला काय वाटतं. आता हे दही वडा आहे ना तो टेस्ट करून बघू. दही वडा म्हणजे त्यांनी ते पूर्ण असं वाटी भरून ते दही त्यामध्ये तो वडा वगैरे दिलाय, त्याच्यावर शेव वगैरे टाकून त्यांनी ते आपल्याला मस्त कोथिंबीर वगैरे टाकून ते मस्त दिले. दिसायला तर ते भारी आहे. आता त्याची टेस्ट पण आपण एका बाईट मध्ये करून बघू ते टेस्ट साठी कसं आहे. खरं सांगू अमृत बोलतात ना ते याला, म्हणजे खरंच टेस्टसाठी मस्त आहे ते. आणि पहिली बाईट जी घेतली ना असं आत्मा एकदम तृप्त झाला. आणि सकाळच्या बारी एवढा भारी नाश्ता मला इथं करायला भेटला, खरंच खूप भारी वाटलं. आणि साईडला आता आपण तो मसाला डोसा वगैरे मागवलाय, त्याची सुद्धा टेस्ट केली पाहिजे. एवढं तिन्ही व्हरायटी मागवलं, तिन्ही सुद्धा टेस्ट केलंच पाहिजे ना. आता हे 2 आपण इकडे साईडला टाकून घेऊ. आणि डोस्याची क्वांटिटी, क्वांटिटीच्या बाबतीत डोस्याचा नादच करायचा नाही. म्हणजे एवढा मोठा आहे, असा पूर्ण एक हात माझा बसतोय एवढा मोठा आहे तो. मिस्टर होमी. त्याबरोबर आपल्या साईडला त्यांनी सांबर दिले. सांबरच्या साईडला मस्त अशी त्यांनी ती खोबऱ्याची जी चटणी येते ना ती दिलेली आहे. आणि मला आहे ना सांबर आहे ना खरंच भारी वाटतं हॉटेलला टेस्ट करायला. आता आपण तो डोसा टेस्ट करून बघूया. डोसा क्वांटिटीच्या बाबतीत 10 of 10 दिलं पाहिजे डोस्याला. टेस्ट करून बघूया. आतमध्ये मस्त अशी ती बटाट्याची भाजी दिली. आता या टाइप मध्ये टेस्ट करून बघतो. आता त्याला कट करता येणार नाही. पहिल्यांदा ते सांबरचा जो मान आहे ना तोच, कारण की सांबर मला खूप आवडतं. तुम्ही माझ्या डोसा थोडासा बाजूलाच ठेवा. पण सांबर आहे ना बाई, इमली जी वापरली ना त्यांनी
ओरिजिनल सांबर कसं असतं ते इथं खायला पण बेस्ट आहे आपल्याला. म्हणजे मला जर सांबर टेस्टसाठी मस्त असलं ना, मग तिथं इडली असतो नाही तर डोसा, आपण ते सगळं संपवतो. आणि खरंच बरं आहे म्हणजे सांबर 10 of 10. आणि ते आता चटणी आहे ना त्याबरोबर सुद्धा टेस्ट करून बघूया ते आणखी काय वाटतंय. पहिल्यांदा भाजी घेऊ आपण मस्त, बटाट्याची भाजी बी प्रॉपर एकदम त्यांनी रेडी केली आहे. आणि बटाट्याच्या भाजीला सुद्धा टेस्ट मस्त आहे. चटणी सुद्धा यांची प्रॉपर आहे बघा, म्हणजे प्रॉपर त्यांनी ते खोबऱ्याचं जे चटणी आहे ना ती बनवल्या. सांबरचा तर नादच करायचं नाही. म्हणजे एवढ्या डिश मी ट्राय केल्या त्यामधली सगळ्यात आवडती डिश माझी डोसा मला खरंच आवडला. म्हणजे त्या सांबरमुळे त्या डोश्याची जी टेस्ट आहे ना खरंच युनिक झाल्या. 2 नंबर आपण देऊ त्या आपल्या दहीवड्याला. दहीवडा सुद्धा मस्त आहे. आणि म्हणजे तुम्ही 2 बाईट घेतल्यानंतर तुम्हाला ती फूड आवडत असेल तर आत्मतृप्त करण्यासारखं ते फूड असते, बरंच आहे. आणि 3 नंबरला आपली जी रेग्युलर मिसळ पाव आहे ना ते पण भारी वाटलं. असं काय नाही, आता तुम्ही जरी इथं आला तर मी ज्यानुसार रँक दिल्या त्यानुसार फूड ट्राय केलं तरी चालते. एकदा नक्की विजिट करा. आणि त्यांच्यातलं फूड आहे ना ते टेस्टसाठी कसं आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा. त्यांचा पत्ता मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये देतो, डिस्क्रिप्शन मध्ये जाऊन विजिट करा. आणि यांच्या इथे येऊन हॉटेल आहे ना तुम्ही जेव्हा कधी येऊन नाश्ता करताल ना त्यावेळेस तो नाश्ता टेस्टसाठी कसा वाटला मला कमेंट करून ह्याच व्हिडिओच्या कमेंट मध्ये नक्की सांगा. आता पब्लिक जसं आपलं एवढं सगळं खाऊन झालं ना, आता एवढं सगळं खाऊन झाल्यानंतर म्हणलं थोडं काहीतरी गोड पण झालं पाहिजे म्हणून बन मस्का पाव मागवलाय आणि त्याबरोबर मस्त असा गोड चहा मागवलाय. आता आपण व्हिडिओचा शेवट सुद्धा गोडच करू, म्हणजे बन मस्का पाव आहे ना तो टेस्ट करून बघूया. त्यांनी म्हणजे पाव वगैरे मस्त दिलाय. आता आपण ते टेस्ट करून बघू. गरमागरम चहाचा स्मेल एवढा भारी येतो, म्हणजे असं चहा पण टेस्टला भारीच असणार आहे. चहामध्ये वेलचीची जी टेस्ट आहे ना मस्तच आहे. आणि एकदम मस्त पाव आहे ना त्याच्यामुळे तो गोडवा येतो ना बाई खतरनाक मस्त. म्हणजे तुम्ही जर इथं आला ना तर हा बन मस्का पाव आहे ना एकदा ट्राय करा, भारी वाटतं. मी पुण्याला गेलो होतो ना त्यावेळेस मी ट्राय केला होता. त्यानंतर मला सातारमध्ये मी आलो त्यावेळेस म्हणजे मला कुठं बघायला भेटलं नाही. असेल इकडं तिकडं कुठं असेल सुद्धा, पण मी या हॉटेलला आल्यानंतर त्यांनी मला स्वतः सजेस्ट केलं की तुम्ही बन मस्का पाव पण ट्राय करा, मस्त आहे आमच्या इथला, भारी वाटलं मला. ठीक आहे, आता एवढं सगळं संपवून देतो. आणि तुमचं प्रेम आहे ना जसं प्रत्येक व्हिडिओला देता तसं ह्या पण व्हिडिओला द्या. आणि आता तुर्तास आम्हाला आता विश्रांती द्या. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच, भेटूया लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद. आणि हो, जाता जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.